तर नोटबुकमध्ये कालची थिअरी कंप्लीट असेल, कालची थिअरी लिहून झाली असेल तर पुढचं न्यूमरिकल स्टार्ट करा. आधी फॉर्म्युला लिहून घ्या. नंतर न्यूमरिकल लिहा.
हे नाही बेस ना पुढे बेस आधी फॉर्म्युला लिहून घ्या, नंतर न्यूमरिकल स्टार्ट करा. जरा स्टेटमेंट लिहून झालं सर्वांचं. जरा जे लेट आले त्यांनी नंतर लिहा वाटलंच तर. जरा सर्वांनी लक्ष द्या. ए मोटरसायकलिस्ट टू बी ट्रीटेड ॲज द पॉईंट मास. वेल ऑफ डेथमध्ये जो मोटरसायकलिस्ट असेल त्याला आपण टू बी ट्रीटेड ॲज पॉईंट मास, एक पॉईंट मास म्हणून आपण डिनोट करतो. म्हणजे काल जी आपण डायग्राम ड्रॉ केली, डायग्राममध्ये मोटरसायकलिस्ट आपण इथे कन्सिडर केला, तर ॲक्च्युअल पूर्ण मोटरसायकल ड्रॉ केली नाही, फक्त पॉईंटने त्याला आपण दाखवलं. सो मोटरसायकलिस्ट त्याला आपण पॉईंट मास सारखं ट्रीट करतो किंवा यूज करतो. आधीच मी सांगितलं आहे की आता पूर्ण आपल्या 11-12मध्ये जे पण ऑब्जेक्ट असतील, ऑब्जेक्ट म्हणजे पार्टिकल्स, त्यांना एक पॉईंटने आपण दाखवतो. सन असेल तरी पॉईंट दाखवू, मून असेल तरी पॉईंट, छोटा ऑब्जेक्ट असेल तरी पॉईंट, सर्वांना पॉईंट ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतो. इज टू अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल्स इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल. हा जो मोटरसायकलिस्ट असेल, इट टेक्स और इट गोज इन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स इनसाइड सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल. जी सिलेंड्रिकल वेल असेल त्याच्या वॉलच्या अलॉंग हा हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतो आहे. द इनर रेडियस इज 4 मीटर और वेल ऑफ इनर रेडियस 4 मीटर. ही जी वेल असेल त्याचा इनर रेडियस म्हणजे हा मधला रेडियस तो आहे 4 मीटर. सिम्बॉल काय यूज करायचा? आर. त्याचे इक्वेशन जे आहे वेल ऑफ डेथ, तिथे रेडियस म्हणजे आर. तो रेडियस दिला आहे 4 मीटर. नेक्स्ट, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड वॉल इज 0.4. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, सिम्बॉल काय त्याचा? म्यू एस. तो कोएफिशिएंट आहे 0.4. त्याला युनिट नसतं, बिकॉज इट विल बी क्वांटिटी ऑफ, इट इज द रेशिओ ऑफ सेम क्वांटिटीज. हा जो कोएफिशिएंट असतो तो सेम क्वांटिटीचा रेशिओ आहे, म्हणून युनिट कॅन्सल होतं आणि याला युनिट येत नाही. नाव कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड, म्हणजे मिनिमम वेलॉसिटी व्ही मीन आपल्याला फाइंड करायचं आहे. अँड फ्रिक्वेन्सी, कॅल्क्युलेट मिनिमम स्पीड अँड मिनिमम फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला एफ सिम्बॉल देऊ आपण. मिनिमम वेलॉसिटी आणि मिनिमम फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. टू परफॉर्म नेसेसरी स्टंट यूज जी इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा जो जी असतो, जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय घेतो आपण? 9.8. ऑन द सरफेस ऑफ अर्थ जेवढेही ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यावर
हा जो जी असतो तो ॲक्ट होतो 9.8. हा जो जी असतो याचं व्हॅरिएशन होतं. 11वीला एक चॅप्टर होतं ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये टॉपिक होते व्हॅरिएशन्स ऑफ जी ड्यू टू हाईट, ड्यू टू डेप्थ आणि ड्यू टू अल्टिट्यूड. सो हा जो जी असतो तो आपण त्याची व्हॅल्यू आपण 9.8 ही ॲप्रॉक्सिमेट किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू घेतो. जर दिलेली नसेल तर 9.8 आपण ही ॲव्हरेज व्हॅल्यू घेतो. पण जर व्हॅल्यू दिलेली असेल जी इक्वल टू 10 तर 9.8 न घेता 10 घ्यायची, म्हणजे त्याच्यात व्हॅरिएशन्स होत असतात. तर हा जी घ्यायचा 10. आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायची आणि फ्रिक्वेन्सी. ही मिनिमम व्हेलॉसिटीसाठी √r दिलेला आहे, जी 10 आहे, म्यू एस 0.4 दिला आहे. फक्त व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन करून आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी मिळून जाईल. नाव पुढचं फ्रिक्वेन्सी. ही कसं फाइंड करायचं मिनिमम फ्रिक्वेन्सी? कोण सांगतं? व्हेलॉसिटी तर भेटून जाईल, आता फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची? याला एफने तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल, तर फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल एन हा पण आपण वापरू शकतो. एफ वापरा किंवा एन वापरा. व्हेलॉसिटी जर भेटली तर फ्रिक्वेन्सी कसं फाइंड करायचं? कोण सांगतं? 2π अपॉन व्ही. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी यांचं काय रिलेशन असेल? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2π n. जर ही फ्रिक्वेन्सी मिनिमम असेल तर ही फ्रिक्वेन्सी पण असेल मिनिमम. व्हेलॉसिटी जर मिनिमम असेल तर फ्रिक्वेन्सी पण मिनिमम. देअरफॉर मिनिमम फ्रिक्वेन्सी विल बी मिनिमम velocity divided by r into 2π. येईल फाइंड करता. तेच इक्वेशन आहेत, फक्त आपल्याला वेलॉसिटीवरून फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे सिम्प्लिफाय करून. सुरुवातीला हे गिवन लिहा, नंतर मिनिमम वेलॉसिटी फाइंड करा, नंतर मिनिमम फ्रिक्वेन्सी करा. ट्राय करा थोडंसं. ज्यांचं न्यूमरिकल बाकी आहे त्यांनी कंप्लीट करा फटाफट. गिवन लिहा आधी. आणि हे बघा, परत सांगतो मी एकदा, जे कॅल्क्युलेशन आहेत सर्वांनी 2 मिनटं लक्ष द्या. आता परत सेम सुरू होईल की स्क्वेअर रूट कसा फाइंड करायचा, मल्टिप्लिकेशन कसं करायचं. कॅल्क्युलेशन्सचा जो वेळ होता तो होता 11वीला. किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी लॉग टेबल तुम्हाला लागतो. स्क्वेअर रूट फाइंड करायचा असेल तरी लॉग टेबल लागतो. तर त्याचे लेक्चर्स मी टाकलेले आहेत. आता या ऑनलाईनचा एक फायदा पण आहे की आपल्याला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस आपण ते मागचे लेक्चर पाहू शकतो आहे. सो लॉग टेबलचे लेक्चर टाकलेत. किती लोकांनी पाहिले ते लेक्चर आणि त्यांना यायला लागलं लॉग टेबल? स्क्वेअर रूटचे बाकी. व्हेरी गुड. अजून बाकीचे लॉग, अँटीलॉग सर्वांना यायला लागलं का? किती लोकांना यायला लागला लॉग, अँटीलॉग? येतोय? हां, रिवाईज करावं लागेल. हे बघा, लॉगचे जे लेक्चर आहेत ते एकदम चांगले आहेत. म्हणजे ज्याने पण पाहिले त्यांचा फीडबॅक एकदम चांगला आहे की सर आजपर्यंत समजत नव्हतं पण ते पाहून 100% समजलं आहे लॉगचे लेक्चर. तुम्ही पण मनापासून बघा, व्यवस्थित पूर्ण लेक्चर बघा. एक 7 लेक्चर फक्त. 100% समजणार आहे लॉग टेबल. असं होणारच नाही की ते व्यवस्थित पाहिले आणि तिथे जे एक्सरसाइज केलेले आहेत, जे सॉल्व केलेले आहेत ते तुम्ही लगेच स्वतः करायचं आहे. लॉग टेबलमध्ये लॉग पाहिला लगेच तुम्ही पण लॉग बघायचा. अँटीलॉग पाहिला लगेच तुम्ही पण अँटीलॉग बघायचा. तुम्ही जर ते एक्सरसाइज केले 100% लॉग टेबल येईल. आणि भरपूर जणांनी मला फीडबॅक दिला आहे की सर काहीच प्रॉब्लेम नाही, 100% आता लॉग यायला लागला आहे. म्हणूनच सुरुवातीपासून ते लेक्चर टाकून दिले आहेत. तुम्ही तुमचा जो अमूल्य वेळ आहे तो थोडासाठी काढा माझ्यासाठी, बरं होईल. 1-2 तास दिवसातून काढा. तुमचं काम जे महत्त्वाचं ते बाजूला ठेवा. महत्त्वाच्या फाईल असतील, ते काय मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील ते थोडे बाजूला ठेवून थोडंसं हे काम करून घ्या.
पिक्चर गाणे जे असतील खूप इम्पॉर्टंट हॉलिवूडचे इंटरनॅशनल थोडंसं ते बाजूला ठेवून द्या. किंवा गेम खेळायचं, पबजी. तुमचे फ्रेंड्स वाट बघत असतील की ऑनलाईन आला नाही अजून, तो लेक्चर तर सकाळी होतं. इंटरनॅशनल कामं सर्व राहू द्या थोडे दिवस आणि माझं थोडंसं काम करून द्या. लॉक टेबल बघा, हे अभ्यास करा. हे का सांगतोय मी, कारण मला परत ते सुरू करायचं नाही की लॉक बघा, अँटी लॉक बघा, स्क्वेअर रूट कसा बघायचा, हे परत सांगायची आता गरज नाही आहे. तुमचे 6 महिने बाकी फक्त. आता 11वीची बॅच आपली सुरू झाली आहे. त्या बॅचमध्ये परत बेसिक मॅथमॅटिक्सपासून घेतोय मी. ते लेक्चर पण टाकून देऊ का? ते पण टाकून देईल मी. चला, 11वीची बॅच सुरू झाली. बेसिक मॅथमॅटिक्स जे आहेत, बोर्डमास रूल, नंतर साईन कॉसचं व्हॅल्यू, परत एक्सपोनंटचे रूल जे आपल्याला लागतात ते परत सुरू झालं आहे. त्याचे व्हिडिओ परत टाकून देईल मी. काय झालं? काय म्हणतोय? हां, टाकेल ना मी व्हिडिओज. लॉक टेबलचे तर आहेत, प्लस लॉक टेबलचा सोडून आपल्याला जे पण लागतं इथे कॅल्क्युलेशनला ते टॉपिक तिथे कवर केले आहेत, ते पण व्हिडिओ पाहून घ्या. आलं तुझं कॅल्क्युलेशन आलं करून? काय आलं आन्सर? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग फायनल किती आलं? 1/2.5 ना. मी त्याला पूर्ण रेशिओ पूर्ण फाईन कर. व्हेरी गुड, परफेक्ट. So velocity will be 10 meter per second. डेसिमल पॉईंट शिफ्टिंगचं पण लेक्चर आहे. सेकंड लेक्चरमध्ये डेसिमल पॉईंट शिफ्टिंग घेतलं आहे, ते पण व्हिडिओ टाकतो मी. सर्वात इम्पॉर्टंट आहे. जसं आपण इथे हा डेसिमल पॉईंट शिफ्ट केला आणि कॅल्क्युलेशन सोपं झालं, तर डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट केला तर 10ची पॉवर काय असेल, लेफ्टला केला तर 10ची पॉवर काय असेल, ते पण त्याच्यात टाकलेलं आहे. अरे हां, सॉरी, 10 टाकून दिलं.
13 बरोबर आहे ते 12 12.56 फाइनल आंसर 0.4 5 चौक 48 0.41 आन्सर येईल जवळपास 0.41 याचं युनिट काय असेल हर्ट्स लिहा किंवा रिव्हॉल्युशन्स पर सेकंद हर्ट्स किंवा रिव्हॉल्युशन्स पर सेकंद तुमच्या बॅचची सर्वात जास्त मजा झाली एवढी मजा कोणत्याच बॅचने केली नाही बिचारे मुलं मोबाईल मागायचे कोणीच द्यायचे नाही मोबाईल ते डिग्री होऊन जायचे तरी मोबाईल भेटायचा नाही ते घरच्यांचा रिक्वेस्ट करायचे प्लीज द्या तरी द्यायचे नाही घरच्यांचा मोबाईलला हात लावू द्यायचे नाही अभ्यास कर मग स्वतःहून ते मोबाईल घेऊन देतात 10,000 नाही 15,000चा घे व्हिडिओ दिसत नाही क्वालिटी नाही अजून घे मोठा त्या मोबाईलचा आणि व्हिडिओ क्वालिटीचा काहीच संबंध नाही तरी क्वालिटी पाहिजे म्हणून अजून महाग घ्या रॅम 4 GB वर व्हिडिओ दिसत नाही पप्पा त्यांना माहीत नाही विचारांना घ्या 6 GB घ्या 8 GB घ्या सर्वात जास्त मजा तुमच्या बॅचने केलेली आहे हे झालं लिहून सर्वांचं हे लिहून झालं आहे सर्वांचं ठीक आहे नेक्स्ट टॉपिक सुरू करू आपण या टॉपिकवर एकच न्यूमरिकल आपल्याला चला पुढचा क्वेश्चन लिहून घ्या पुढचा क्वेश्चन लिहा
डायग्राम ड्रॉ झाली सर्वांची? डायग्राम झाली काय सर्व? ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्या. ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्या ॲप्लिकेशन आपण डिस्कस केलेले होते. पहिलं ॲप्लिकेशन होतं वेल ऑफ डेथ, सेकंड ॲप्लिकेशन असेल बँकिंग ऑफ रोड आणि थर्ड असेल कोनिकल पेंडुलम. नाव जे रोड असतात अलॉंग द कर्व, अलॉंग द कर्व जे पण रोड असतात ते दोन टाईपचे असतात. पहिला असेल अनबँक्ड आणि सेकंड टाईप असेल बँक्ड रोड. जिथे जिथे कर्व असेल किंवा टर्न असेल, हा कर्व म्हणजे टर्न, तिथे जर कॉलनी एरिया असेल किंवा जिथे स्पीड कमी असतो तिथे त्या अलॉंग द कर्व जो रोड सरफेस असतो तो तिरकस केलेला नसतो. म्हणजे रोड सरफेस असेल फ्लॅट, पूर्ण फ्लॅट सरफेस असतो कॉलनी एरियामध्ये. पण अलॉंग द हायवेज किंवा जिथे व्हेकलचा स्पीड जास्त असतो तिथे जो टर्न असतो, अलॉंग द टर्न रोडचा जो सरफेस असतो तो तिरकस केलेला असतो, इन्क्लाइन केलेला असतो. आपल्याला असं दिसेल फक्त इथून व्हेकल पास होते. ठीक आहे. आता इथे काय होतं आहे, जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे, हॉरिझॉन्टल सोबत हा रोड सरफेस इन्क्लाइन केला जातो. हा खालचा हॉरिझॉन्टल सरफेस, हे हॉरिझॉन्टल सरफेस जो असेल त्याच्यासोबत हा वरचा रोड सरफेस, इथून व्हेकल पास होणार आहे, हा रोड सरफेस इन्क्लाइन केलेला असतो. याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. हा रोड जो आहे त्याला इन्क्लाइन करणं म्हणजे त्याचं बँकिंग करणं. ठीक आहे. सो दोन टाईपचे रोड असतील, बँक्ड रोड म्हणजे तिरकस असेल थोडा तो, आणि अनबँक्ड रोड म्हणजे फ्लॅट रोड. त्याला फ्लॅट सरफेस किंवा रोड असं म्हणता येईल, और हॉरिझॉन्टल रोड असं पण त्याला आपल्याला डिनोट करता येईल. तर न्यूमरिकलमध्ये किंवा डेरिव्हेशन करताना अनबँक्ड रोड असेल किंवा फ्लॅट सरफेस असेल किंवा हॉरिझॉन्टल रोड असेल, त्यांचा सर्वांचा मिनिंग एकच आहे की तो इन्क्लाइन केलेला नाही आहे. इथे क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन मोशन ऑफ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्यांनी बँकिंग सांगितलंच नाही आहे, बँक आहे की अनबँक ते सांगितलंच नाही आहे. फक्त काय सांगितलं आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टल म्हणजे फ्लॅट, त्याला तिरकस केलं नाही आहे. सो हॉरिझॉन्टल रोड म्हणजे फ्लॅट सरफेस किंवा फ्लॅट रोड म्हणजेच अनबँक्ड रोड. अल्टरनेट क्वेश्चन, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड with which vehicle or car can be safely driven along the curved horizontal road or when road is not banked. ठीक आहे. रोडचं बँकिंग केलं नाही आहे म्हणजे हॉरिझॉन्टल रोड. आता जो कर्व असतो अलॉंग द हायवे त्याचा आधी जे बोर्ड असतात, साईन बोर्ड, तिथे मॅक्सिमम स्पीड लिमिट दिलेलं असतं. ते स्पीड लिमिट म्हणजे त्या स्पीडपेक्षा जर जास्त लिमिट झालं, आपला जास्त स्पीड झाला तर आपण स्किड होऊन जाऊ किंवा बाहेर फेकलं जाऊ. सो हे जे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड असेल की किती मॅक्सिमम तुम्ही स्पीडने ते टर्न घेऊ शकतात, तो त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. मॅक्सिमम सेफ्टी स्पीड त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड झाला तर आपण बाहेर फेकलं जाणार आहे. ओके. एक काम करा, बाजूला हे लिहून घ्या. म्हणजे न्यूमरिकलमध्ये किंवा अल्टरनेट क्वेश्चन आला कुठे वरती लिहून घ्या, वाटलं असतं साईडला कुठेतरी लिहून घ्या तुमच्या पद्धतीने.
वेल ऑफ डेथमध्ये आपण मिनिमम वेलॉसिटी फाइंड केली आणि इथे मॅक्सिमम वेलॉसिटी फाइंड करतोय. इथे मिनिमम का करत नाही आपण? कारण मिनिममला सेफच राहील. किती स्लो चालवली गाडी तरी अडचण नाही. तुम्ही एकदम स्लो जरी चालवला, थांबून गेले किंवा 1, 5, 10 जरी लावलं तरी हरकत नाही आहे. पण ती मिनिमम वेलॉसिटी वेल ऑफ डेथला लागेल का? नाही. स्पीड कमी झाला तर खाली पडणार आहे. झालं, लिहून झालं सर्वांचं? संडेला एक्झाम असेल, एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. आउट ऑफ भेटतील सर्वांना 30 पैकी 30. हेच विचारणार मी, बाहेरचं काही राहत नाही. आपण जे ते रामायण महाभारत रोज रिपीट करतोय तेच रामायण महाभारत तुम्हाला संडेला येणार आहे. सर्वांना पैकीच्या पैकी भेटतील. होतं म्हणा, नका म्हणा, होतं म्हणा. हे बघा, तुम्ही जर एखादी गोष्ट कॉन्फिडन्स ठेवली की मी करेल तर ती गोष्ट होईल. तुम्ही पहिले सांगितलं माझ्याकडनं होणारच नाही, माझी कॅपेबिलिटीज नाही आहे, तरी देवाने जरी तुम्हाला शक्ती दिली तरी होणार नाही. एक माहिती आहे तुम्हाला की जर हत्ती असतात, हत्तीला लहानपणी ते दोरने बांधून ठेवतात. ते लहानपणी त्याच्याने दोर तुटत नाही. मग त्याला किती मोठा झाला तरी त्याला दोरनेच बांधतात. ते ॲक्च्युली त्याच्यात एवढी ताकद असते की तो फक्त असं जरी केलं तरी दोर तुटून जाईल, कारण तो झाड पण तोडू शकतो. पण त्याला डोक्यात काय बसलं की दोर तुटतच नाही माझ्याकडनं. लहानपणापासून त्याला सवय ना की दोर तुटतच नाही. त्याच्या डोक्यात तेज असतं, त्याची जी कॅपॅबिलिटी आहे तो वापरतच नाही, कारण त्याच्या डोक्यात तेज आहे की नाही आधी तुटला नव्हता पण ते तुटेल. तर तुम्ही ग्रो होत आहेत. आधी जे झालं ते झालं, तुमच्याकडनं होऊ शकतं. ट्राय तर करा. 30 पैकी 30 मिळवणारच आहे. याच्या बाहेर काही देणार नाही आणि तुम्ही करू पण शकतात. काय होईल, फक्त पहिल्यांदा त्रास होईल, पहिल्यांदा एफर्ट जास्त लागतील की तुम्हाला पुन्हा परत रिव्हिजन करावं लागेल. 10 वेळेस रिव्हिजन करावं लागेल पहिल्यांदा. सेकंड टाईम अजून तुम्ही माइंड प्रिपेअर असेल की नाही मला मिळतात 30 पैकी 30, अजून थोडं तुम्ही 7 वेळेस प्रिपरेशन करणार तरी होऊन जाईल. नंतर तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. नंतर 5 वेळेस करणार, नंतर 2 वेळेस करणार. नेक्स्ट टाईम 1 वेळेस रिव्हिजन करून पण आउट ऑफ मिळवणार आहे. पण तुम्ही 10 वेळेस तर करा आधी. तुम्ही घाबरतात, काही होणारच नाही माझ्याकडनं. सो एफर्ट्स करायचे, 100% प्रयत्न करायचा आहे. आणि होत नसेल तर समजा हे डेरिव्हेशन लक्षात राहत नसेल आणि मी सांगितलं की एक लक्षात राहिल्याशिवाय पाठ केल्याशिवाय जायचं नाही. तुम्ही काय करणार, 1 वेळेस ट्राय करणार, नाही झालं. सेकंड टाईम ट्राय करणार, परत वाचणार. ठीक आहे ना. सेकंड टाईम परत वाचणार, परत लिहिणार, परत वाचणार, परत लिहिणार. पण एक वेळ येईल की तुम्ही लिहून टाकणार. असं होतं का की ही गोष्ट समजली आणि ती परत चालली जाते डोक्यातून? नाही जात ना. सेंट्रिपिटल फोर्स डेफिनेशन समजली आहे, तुम्हाला येते एकदा. सेकंड टाईम येणार नाही का? येईल. तुमचं ब्रेन ते होल्ड करतं, पण तुमचा कॉन्फिडन्स नाही आहे. तुम्हाला ते करायचं नाही आहे, म्हणजे प्रॅक्टिस करायची नाही आहे, रिव्हिजन करायचं नाही आहे. होत नसेल तर परत रिव्हिजन करा. तुमचं ब्रेन त्याला 100% रिमेंबर करणार आहे. संडेच्या एक्झाममध्ये हेच विचारेल सर्व जे शिकवलं ते. आउट ऑफ मिळतील सर्वांना? अजून पण हो नाही आहे. हो. चला, हे डेरिव्हेशन करायचं आपल्याला. सर्वांनी लक्ष द्या. डायग्रॅममध्ये एक हॉरिझॉन्टल रोड दिला आहे. हॉरिझॉन्टल कर्व रोड. कर्व म्हणजे टर्न. सर्वांनी लक्ष द्या. जे बाकी असेल ते नंतर करा. नोट्स आहेत, नोट्समध्ये सर्व आहे. नोटबुक बंद करा आणि लक्ष द्या इकडे. इथे ॲक्च्युली हा एक कर्व सरफेस दिला आहे. हा जो फ्लॅट दिसतोय ॲक्च्युली हा इथे आहे टर्न. आणि हा जो सर्क्युलर टर्न असेल त्याचा रेडियस आहे R. हा पूर्ण ॲक्च्युली सर्कल असा असेल. या सर्कलचा रेडियस आहे
आर. नऊ या टर्नवरून ही व्हेकल किंवा कार ट्रॅव्हल करते. कार ट्रॅव्हल करताना कार ज्यावेळेस इथे असेल टर्नवर तर तिच्यावर कोणते कोणते फोर्स ॲक्ट होत आहेत ते डायग्रॅममध्ये दाखवलं आहे. काल तेच आपण स्टडी केलं ना. वेल ऑफ डेथमध्ये तो मोटरसायकलिस्ट त्याच्यावर कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात ते आपण डायग्रॅममध्ये दाखवलं होतं आणि त्याच्यावरून डेरिव्हेशन केलं होतं. आता कार जर इथे असेल तर त्याच्यावर 3 फोर्स ॲक्ट होत आहेत. स्वरूप पहिला फोर्स कोणता आहे? कार इथे ज्या वेळेस असेल रोडवर 3 फोर्सेस ॲक्ट होत आहेत. पहिला फोर्स कोणता आहे? स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स. हे कारचे टायर असतील, हे कारचे टायर आणि रोड यांच्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स असेल तो फ्रिक्शनल फोर्स Fs ही डायरेक्शन महत्त्वाची आहे. देन ही जी कार असेल कारचं वेट mg ते डाऊनवर्ड ॲक्ट होईल. आणि थर्ड कारवर हा रोड नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट करेल ती असेल n. Fs म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स. सिंपल. कारचं वेट mg, नॉर्मल रिॲक्शन n. डायग्रॅम जर प्रॉपर असेल तर डेरिव्हेशन आपोआप होणार आहे. नऊ डायग्रॅममधून कोणता फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे? सेंट्रिपिटल म्हणजे अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स आहे अलॉंग रेडियस टुवर्ड द सेंटर. सो फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. Centripetal force means mv square upon r. Term this equation number first. Now normal reaction is balanced by weight. Total upward force is equal to total downward force. Term this equation number second. Now we know static friction चा पहिला रूल काय आहे किंवा लॉ काय आहे? Force of static friction is always less than or equal to mu s into n. हा Fs इथे टाकायचा m v square upon r less than equal to mu s. हा n इथे टाकायचा mg. मास कॅन्सल होईल. काय फाइंड करायचं आपल्याला? वेलॉसिटी फाइंड करायची आहे. मॅक्सिमम स्पीड. काल होता मिनिमम स्पीड, इथे आहे मॅक्सिमम स्पीड. देअरफॉर v स्क्वेअर विल बी लेस दॅन इक्वल टू r इकडे जाईल म्यू s इंटू r इंटू g. देअरफॉर v विल बी लेस दॅन और इक्वल टू देअरफॉर v will be less than or equal to अंडर रूट म्यू एस आर जी. ठीक आहे. आता ही जी वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी इज लेस दॅन और इक्वल टू, वेलॉसिटी इज लेस दॅन और इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी. वेलॉसिटी जर लेस दॅन असेल किंवा इक्वल टू असेल तर याची मॅक्सिमम लिमिट काय आहे? मॅक्सिमम किती असेल? इक्वल टू असेल. वेलॉसिटी इज लेस दॅन और मॅक्सिमम आहे इक्वल टू. सो मॅक्सिमम लिमिट विल बी, जर इथे मॅक्सिमम लिहिलं आपण तर हा इक्वल टू इथे लिहायचा अंडर रूट म्यू एस आर जी. इट इज द मॅक्सिमम स्पीड अलॉंग द कर्व रोड. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड झाला तर आपण बाहेर फेकलं जाणार आहे. ही कन्सेप्ट समजते ना? लेस दॅन और इक्वल टू आहे म्हणजे मॅक्सिमम असेल इक्वल टू. डेरिव्हेशन सोपं आहे. काल जे आपण स्टडी केलं सेम डेरिव्हेशन आहे, पण
कालच्या इक्वेशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत होतं? नॉर्मल रिॲक्शन. आणि आज सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करताय फ्रिक्शनल फोर्स. हे आपण कशावरून सांगू शकतोय? डायग्रॅमवरून. जर डायग्रॅम चुकली पुढचं सर्व चुकणार आहे, डायग्रॅम प्रॉपर असेल पुढचं सर्व करेक्ट असेल. स्टेप समजल्या सर्वांना? स्टेप परत रिवाइज करायची गरज नाही आहे. तर अजून एक छोटंसं डेरिव्हेशन होऊन जाईल पुढचं. नोटबुकमध्ये जागा सोडून द्या वाटलंच तर. हे शॉर्टकट फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे, पण लिहिताना एक्झाममध्ये पूर्ण लिहायचं. जसं नोट्समध्ये दिलं आहे तसं डिस्क्रिप्शन पूर्ण करायचं आहे. फक्त इक्वेशन लिहून सोडून द्यायचं नाही, मार्क कमी होतील. अर्धा किंवा 1 मार्क कमी होऊन जाईल. म्हणून थेरी जशी नोट्समध्ये आहे इथे सर्व थेरी तशी लिहायची आहे. शॉर्ट नोट्सचं सांगितलं होतं का मी तुम्हाला? शॉर्ट नोट्स कशा फाइंड करतात? आपलं डिस्कशन झालं आहे का? हे बघा, जी एक्झाम असेल बोर्डची एक्झाम, त्या एक्झाममध्ये सर्व चॅप्टर असतात. आता तुमचे जे नोट्स आहेत ह्या नोट्स एवढ्या येऊन जातील, म्हणजे कंप्लीट होत होत पूर्ण सिलेबस होईल त्यावेळेस एवढ्या नोट्स असतील. आणि नोटबुक ज्या असतील कमीत कमी 5-6 नोटबुक भरून जातील फिजिक्सच्या. तर 6 नोटबुक एका दिवसामध्ये, 1 दिवस गॅप असतो, एका दिवसामध्ये रिवाईज करणं पॉसिबल नाही आहे. जर तुम्ही शॉर्ट नोट्स ठेवल्या, म्हणजे आता हे डेरिव्हेशन केलं आपण, तर स्टेप 1 बाजूला लिहून घ्या, स्टेप 2 बाजूला लिहून घ्या, स्टेप 3 लिहून घ्या, थर्ड स्टेप आहे, आणि पुढे फक्त सिम्प्लिफिकेशन आहे, आणि लास्ट आन्सर लिहा. 3 लाईनमध्ये हा टॉपिक संपून जाईल. मग पुढच्या वेळेस फक्त या 3 स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि आन्सर एवढं लक्षात ठेवायचं. बाकीचं तुम्हाला येणार आहे. म्हणजे तुम्ही जे काम 10 मिनिटात होईल ते 1 मिनिटात होईल, तरच तुमचं पूर्ण रिव्हिजन होणार आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळेस लाईन टू लाईन करणार तर पॉसिबल नाही आहे. शॉर्ट नोट्स आतापासून प्रिपेअर करा आणि रिवाईज करा, त्याची सवय करा. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नोट्समध्ये जसा आहे तसाच लिहून घ्या. मी थोडंसं त्याला शॉर्ट केलं आहे.
चला सर्वांनी लक्ष द्या. बाकी असेल तर घरी कंप्लीट करा. नेक्स्ट, सर्वांनी लक्ष द्या. नोटबुक बंद करा. टॉपिक समजून घ्या. व्हाईल ड्रायव्हिंग अलॉंग अनबँक्ड सर्क्युलर रोड. डायग्रॅममध्ये हा एक सर्क्युलर रोड दाखवला आहे. इट इज अनबँक्ड सर्क्युलर रोड. ए टू व्हीलर रायडर, ही टू व्हीलर दाखवली आहे, हॅज टू लीन. लीन म्हणजे त्याला तिरकस होणे. लीन होणे म्हणजे तिरकस होणे. हॅज टू लीन विथ वर्टिकल. हा जो रायडर आहे तो तिरकस झाला आहे. ॲक्च्युअली तो असा सरळ राहिला होता, पण तो तिरकस होतोय. ए टू व्हीलर रायडर हॅज टू लीन विथ द वर्टिकल. या वर्टिकलसोबत अँगल थिटा करून किंवा वर्टिकलसोबत अँगल थिटाने तो लीन होतोय किंवा तिरकस होतोय. मोटरसायकल चालवताना जर टर्न आला तर मोटरसायकलिस्ट असे तिरकस होतात. वर्टिकलसोबत काहीतरी अँगल क्रिएट करतात. जर तुम्ही रेसिंगचे पाहिले असणार, रेसिंगमध्ये जिथे टर्न येतो तिथे ते मोटरसायकलिस्ट स्वतःहून तिरकस होऊन जातात किंवा लीन होतात. सो हे जे लीन होणं किंवा तिरकस होतात, वर्टिकलसोबत अँगल थिटाने ते तिरकस होत आहेत. सो टू व्हीलर रायडर हॅज टू लीन विथ वर्टिकल. व्हाय इट इज सो? ते स्वतःहून तिरकस का होऊन जातात ते आपल्याला सांगायचं आहे. विथ व्हॉट अँगल द रायडर हॅज टू लीन. हा जो अँगल थिटा असेल तो अँगल थिटा आपल्याला फाइंड करायचा आहे. विथ व्हॉट अँगल रायडर हॅज टू लीन. किती अँगलने त्यांना लीन व्हायला हवं. वाय सच लिनिंग इज नेसेसरी. हे तिरकस होणं नेसेसरी काय ते आपल्याला फाइंड करायचं आहे. लक्ष द्या. नोट्स नंतर वाचा. जे रेसिंग असते, रेसिंगमध्ये आधी कॅल्क्युलेशन केलेलं असतं की हा टर्न आला म्हणजे किती अँगलने त्यांना तिरकस व्हायचं आहे. त्याची प्रॅक्टिस पण करतात ते की 10 डिग्री, कधी 20 डिग्री. त्याची प्रॅक्टिस पण चालू असतं. त्यांना माहीत असतं की किती डिग्रीने आपल्याला लीन व्हायचं आहे. सो हा जो थिटा असेल, विथ व्हॉट अँगल रायडर हॅज टू लीन, तो अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. तो अँगल थिटा आपल्याला कॅल्क्युलेशन करून फाइंड करायचा आहे. आणि ही लिनिंग नेसेसरी आहे का त्याचा पण ॲन्सर आपल्याला द्यायचं आहे. ॲक्च्युली जर अनबँक्ड रोड असेल, अनबँक्ड रोड जर असेल तर तो तिरकस केलेला नाही आहे. असा तिरकस केला नाही, हॉरिझॉन्टल आहे. मग रायडर काय करतो? स्वतःहून तिरकस होऊन जातो. जर बँकिंग केलेलं असेल त्याला तिरकस व्हायची गरज नाही, आपोआप रोडमुळे तो तिरकस होईल. हा तिरकस का होतोय? त्याला जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे, जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे तो मिळवण्यासाठी तो तिरकस होऊन जातोय. आता आपण मॅक्सिमम स्पीडचं इक्वेशन फाइंड केलं. समजा एखाद्या रोडवर टर्नवर मॅक्सिमम स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर. जर त्या 50पेक्षा पुढे गेलो आपण तर बाहेर निघून जाऊ, स्किड होऊन जाईल आपली सायकल. ठीक आहे. आता जर तो मोटरसायकलिस्ट लीन झाला तर काय होईल? अजून फ्रिक्शन वाढेल. तो टायर असेल, समजा टायर, हा रोडवर टायर जातो, जर फ्लॅट असेल तर टायर आणि रोड यांचं पूर्ण कॉन्टॅक्ट होईल, फ्रिक्शन वाढेल. पण जर रोड तिरकस होईल, जर रोड तिरकस झाला तर टायर थोडं वरती येईल आणि फ्रिक्शन कमी होतं. फ्रिक्शन कमी झाला म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कमी होईल. सो सेंट्रिपिटल फोर्स वाढवण्यासाठी हा जो रायडर असेल स्वतःहून जर तो लीन झाला तर फ्रिक्शन वाढतं आणि सेंट्रिपिटल फोर्स पण वाढतो. सेंट्रिपिटल फोर्स वाढला म्हणजे त्याचा स्पीड पण वाढेल. जर सेंट्रिपिटल फोर्स कमी असेल तर स्पीड कमी, सेंट्रिपिटल फोर्स वाढला तर स्पीड पण वाढणार आहे. सो रायडर स्वतःहून लीन होतो. काय असतो तू रे, कॉमेडी चालू घे इथे. मग मजा येते, एवढी मजा येते. ये पुढे इथे, उद्यापासून इथे बसायचं. तुझ्यामुळे मागच्याला पण डिस्टर्ब होतं. रायडर जर स्वतःहून तिरकस झाला
तर सेंट्रिपिटल फोर्स वाढतो. सेंट्रिपिटल फोर्स वाढला म्हणजे स्पीड पण वाढणार आहे. सो दिस इज द रिझन फॉर दिस. आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे. विथ वॉट अँगल रायडर हॅज टू लीन, म्हणजे अँगल थीटा आपल्याला फाइंड करायचा आहे. तो फाइंड करताना परत इम्पॉर्टंट असेल डायग्रॅम. डायग्रॅममध्ये हा जो रायडर असेल त्याचं वेट असेल mg, ते डाऊनवर्ड ॲक्ट करतं आहे. आता कायम आपलं हे करतो आहे, साथ देतो आहे. बाकीचे बदलत आहेत बिचारे, पण हा वेट जो आहे तो सोडत नाही आहे. हा वेट mg नेहमी खाली ॲक्ट होतो आहे. नॉर्मल रिॲक्शन तर रायडरला परपेंडिक्युलर आहे. ओके. आणि हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे तो नॉर्मल रायडरला परपेंडिक्युलर म्हणून वर्टिकलसोबत हा अँगल थीटा तयार होतो आहे. हा नॉर्मल रिॲक्शन जो असेल तो असेल फोर्स. नॉर्मल रिॲक्शन पण आहे फोर्स. जसं वेट म्हणजे फोर्स आहे. फोर्स म्हणजे ही वेक्टर क्वांटिटी असते. फोर्स म्हणजे वेक्टर क्वांटिटी. या वेक्टरचं आपल्याला रिझॉल्युशन करायचं आहे. जर या वेक्टरला आपण रिझॉल्व केलं, त्याचे तुकडे केले, तर थीटाच्या लगतची बाजू असेल n cos थीटा आणि त्याला परपेंडिक्युलर असेल n sin थीटा. ज्यांनी वेक्टरचे नोट्स वाचल्या नसतील, मी लेक्चर मुद्दाम टाकत नाही, तुमचं हेच होत नाही तर ते लेक्चर कुठे करणार तुम्ही? तुमचे मागचे लेक्चर होत नाही आहे. नोट्स वाचा, नोट्स दिलेले आहेत मी. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, हा जो नॉर्मल रिॲक्शन असेल त्याचं रिझॉल्युशन केलं म्हणजे त्याचे तुकडे केले, तर वर्टिकल कंपोनंट असेल n cos थीटा, हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल n sin थीटा. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे फोर्स, म्हणून हा n cos थीटा पण फोर्स असेल, n sin थीटा पण असेल फोर्स. त्याचे तुकडे येते, त्याला डिवाइड केलं आपण. डायग्रॅममध्ये कोणता फोर्स सेंट्रिपिटल फोर्स देतोय तू सांग लास्ट. डायग्रॅममधून सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे? नॉर्मल. तुझा पुढे, हां तुझं नाव काय? चेतन पाटील. चेतन काल आला नव्हता, परवा शिकवलं आहे. तू अक्षय, सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे? सिंपल आहे. जो पण फोर्स अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर असेल तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. आता हा कर्व दाखवला आहे मी, ठीक आहे. कोणता फोर्स अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर आहे? n sin थीटा. सांगायचं ना. हा आहे अलॉंग रेडियस टुवर्ड्स सेंटर. सो n sin ऑफ थीटा is centripetal force means mv² upon r. Total upward force is equal to total downward force. हे इक्वेशन 1, इक्वेशन 2. Then divide इक्वेशन 1 by 2. 1 ला जर 2 ने डिवाइड केलं, n कॅन्सल होईल, sin थीटा अपॉन cos थीटा इक्वल टू tan थीटा. मास कॅन्सल होईल, हा g न्यूमरेटरला जाईल. सॉरी, हा जो mv² अपॉन r, याचा डिव्हिजनला अजून एक हा 1 असेल, हा 1 जाईल मल्टिप्लायरला, डिवाइड बाय g. सो tan ऑफ थीटा इक्वल टू mv² अपॉन r g. Therefore, theta will be tan inverse of mv² upon r g. काय? हा मास कॅन्सल झालाय, सॉरी. हा मास इथे, हा इथे मास कॅन्सल झालाय, v² अपॉन आर जी, आणि हा 1 वरती जाईल जी डिव्हिजनला. सो इथे राहील फक्त v². हा मास कॅन्सल आहे. Therefore theta will be tan inverse of v² upon rg. It is the equation for theta. हा जो अँगल असेल तो अँगल थीटा आपण फाइंड केला. यालाच पुढच्या टॉपिकमध्ये आपण म्हणू अँगल ऑफ बँकिंग. एवढ्या अँगलने तो रोड आपला जर तिरकस केला, त्याला बिचाराला तिरकस व्हायची गरज नाही, ठीक आहे. सो इट इज अँगल ऑफ बँकिंग थीटा
टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन लिहिलं, टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स, हे इक्वेशन लिहिलं, डिवाइड 1/2 केलं, टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो थिटा विल बी टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हे डेरिव्हेशन स्वतः रिवाइज करा. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करू.